सर्वसमावेशक यादी, बारामतीच्या विकासाला चालना देणं हेच अजितदादांचं ब्रीद आहे. आणि त्याच्या अनुषंगाने कमी प्रमाणामध्ये यापूर्वीच्या नगरसेवकांना, म्हणजे ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांना, आणि मोठ्या प्रमाणावर नवीन तरुणांना या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न नेतृत्वाने केलेला आहे. हे करत असताना बारामती शहराचा समतोल विकास साधताना ज्या ज्या भागामध्ये जे नेतृत्व नगरपालिकेच्या माध्यमातून काम करणार आहे, तर त्यांना त्या ठिकाणी आपल्या प्रभागातील विकासा कामासाठी सहभागी होता यावं अशी साधारणपणे संधी दादांनी या निमित्ताने दिली असं माझं मत आहे. संपूर्ण प्रभागाची यादी उमेदवारी कोण उमेदवार आहे आणि नगराध्यक्ष कोण? नाही, आपल्याला नाही, मेळ म्हणजे कसं झालं की दादा नेहमी सांगतात की एखादी संस्था, आज बारामती नगरपालिकेचं 1680 कोटी रुपयाचं दुबार बेरजेत बजेट आहे. आज 1680 कोटी रुपये आणि परत आणखीन पैसे यावेळेस काय वाढतील, आणि जर वाढले आणि हे बजेट 2000 कोटी गेलं तर याचं काम करण्यासाठी काही अनुभवी सिनियर मंडळी पाहिजेत. त्याच्या अनुषंगाने सचिन सातव म्हणा, जय पाटील म्हणा, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. आणि हे होत असताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा हा तरुण पिढीला आता होणार आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे ते करतील. कारण जेव्हा जय पाटील किंवा सचिन सातव हे तरुण म्हणून आले त्यावेळेला मी त्या काउन्सिलमध्ये होतो. मी सर्वांना त्या ठिकाणी जे काही मला ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते मी देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे. हो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नगराध्यक्षाची जागा आपली ओपन आहे. ती श्री सचिन सदाशिव सातव यांना पक्षाने संधी दिलेली आहे. आपल्याला जो तांदळवाडीचा गट आहे प्रभाग क्रमांक 1, याच्यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे आणि मनीषा समीर चव्हाण. त्याच्यानंतर गट नंबर 2 अनुप्रिता रामलिक ताबे डांगे. त्याच्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आपल्या जय नानासाहेब पाटील. 3 मध्ये प्रवीण दत्तू माने आणि रुपाली लवनाथ मलगुंडे. 4 मध्ये संपदा सुमित चौधर आणि विष्णू तुळशीराम चौधर. 5 मध्ये किशोर आप्पासाहेब मासाळ आणि ऋतुजा प्रताप पागळे. 6 मध्ये धनश्री अविनाश बांदल आणि आपले पूर्वीचे उपनगराध्यक्ष अभिजित भावनदास जाधव यांना संधी दिलेली आहे. 7 मध्ये प्रसाद भगवानराव खारतोडे, ऍडव्होकेट आहेत ते आणि बारचे अध्यक्ष आहेत, आणि भारती विश्वा शेळके. नंतर 8 मध्ये श्वेता योगेश नाळे, आपले पूर्वीचे पार्टीचे अध्यक्ष अमर धुमाळ यांना संधी दिलेली आहे. 9 हा जो पाटस रोडचा खंडोबानगरचा भाग आहे, याच्यामध्ये विशाल भावनदास सिंगणे आणि पूनम ज्योती चव्हाण यांना संधी दिलेली आहे. 10 मध्ये अनिता गायकवाड ताई की ज्या बारामती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. वास्तविक पाहता हे जय म्हणा किंवा अनिताताई म्हणा हे पार्टीमध्ये काम इतकं करतात, आणि हे करत असताना मात्र सत्तेच्या पदापासून त्यांना दूरही ठेवता कामा नये, कारण त्यांच्या पदरात काय माप पडलं पाहिजे याच भावनेने दादांनी त्यांच्या आतापर्यंतची आणि गेल्या 2 निवडणुकीची सेवा बघून त्यांना संधी दिली असं साधारणपणे माझं मत आहे. त्याच्यानंतर जयसिंग उर्फ बबलू देशमुख आहेत. सविताताई आहेत की ज्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलंय. संजय संघवी साहेब आहेत, त्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलेलं आहे. सारिका अमोल वाघमारे ह्या अत्यंत नवीन ताई आपल्या आहेत. आणि अभिजित यशवंत चव्हाण यांना तर गेल्या वर्षी त्यांच्या मिसेस नेता होत्या, तत्पूर्वी त्यांचे वडील हे नगराध्यक्ष होते, आणि अभिजित चव्हाणांना या ठिकाणी संधी दिली. सुनीता अरविंद बगाडे म्हणजे पूर्वीच्या देवरे ह्याही ताई आपल्या नगरसेविका होत्या, आणि त्यांचे मिस्टर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपलं पार्टीचं काम त्या ठिकाणी आमराई भागात करतात, तेव्हा संधी दिली. बिरजू मांढरे की पूर्वीचे उपनगराध्यक्ष सभापती यांनाही पुनश्च या ठिकाणी संधी दिली. स्वाती आप्पासाहेब आयवळे म्हणजे माझे सहकारी त्यावेळेला आप्पा चव्हाण किंवा आप्पासाहेब आयवळे हे होते, आणि मग स्वातीताईंना या ठिकाणी संधी दिली. नवनाथ बल्लाळ साहेबांना दिली, कारण नवनाथ पण आणि त्यांच्या मिसेस पण यापूर्वी उपाध्यक्षांनी नगरसेवक म्हणून होत्या. मंगलजय प्रकाश किरवे हे या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर माझ्या प्रभागातून माझे धाकटे बंधू जितेंद्र वनराव गुजर यांनाही संधी दिलेली आहे. त्याच्यानंतर गोरख ज्ञानदेव पारसे हे होलार समाजापैकी आहेत, आणि त्या समाजाला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. मंगल शिवाजी जगताप हे साधारणपणे कुष्टीगल्ली भागातून त्यांना उमेदवार दिली. मुस्लिम समाजाचा विचार करून अल्ताफ सय्यद यांनाही या ठिकाणी संधी दिली. शर्मिलाताई शिवाजीराव जगताप यांनाही या ठिकाणी 17 ब मधून सहभागी केलंय. नगरपालिकेतून नुकतेच रिटायर झालेले राजेंद्र बापूराव सोनवणे यांना 18 मधून संधी दिलेली आहे. नंतर अश्विनी सूरज सातव म्हणजे पूर्वी सूरज सातव होते, पण अश्विनीताई या ऍडव्होकेट आहेत, त्यांना संधी दिली. 19 मध्ये प्रतिभा विजय खरात तिच्या पूर्वी नगरसेवक होत्या, विजयराव होते ते उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या मिसेसला संधी दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून पक्षापासून बाजूला गेलेले माझे सहकारी मित्र श्री सुनील दादासाहेब सस्ते
यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा साहेबांनी सन्मानाने प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच तेही फार सिनियर आहेत आणि त्यांचा तरुण मुलांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 20 मध्ये आपल्याला ऍडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे आहेत, अफरीन फिरोज बागवान आहे आणि दर्शना विक्रांत तांबे आहेत. जर हा साधारणपणे तुम्ही सगळा जाती धर्माचा ना विचार केला तर बारामतीच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेतृत्वाने केलेला आहे. बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्षपद गुलदस्त्यात नाही, तुम्ही आतापर्यंतचा नगर परिषद इतिहास काढून बघा, कधी कुठला उमेदवार कधी कळला सांगा मला. आपली 3 वाजून 5 मिनिटांनीच कळतं. पण आता नाही, आता नाही. तुम्ही गेल्या इलेक्शनला होता का? मीच आज जवळजवळ 40 वर्ष प्रक्रिया पाहतोय, त्यातले 20 वर्ष जवळजवळ माझ्यावर जबाबदारी आहे. 3 वाजून 5 मिनिटाशिवाय यादी कुठेही बाहेर जात नाही. हे पक्षाच्या लेवलवर ठरलं होतं, नाही तर मग ऍप्टिट्यूड कसं तयार झालं उदाहरणार्थ. असं इतके लेवल तर नसतं हो. फक्त काय की त्याची सिक्रेसी की आमच्या जबाबदारी ती की आपण शांतपणे व्यवस्थित ठेवली पाहिजे. कारण काय याच्यामध्ये की आम्ही लढायला जाताना आम्ही असं विचार करतो की नाही, वाघाची शिकार करायची ना, सशाची करायची ना, तर वाघाच्या तयारीने जायचं. आपण विरोधकांना हलक्यात घेत नाही. आपण त्याच पद्धतीने सगळ्या काळजी या यादी घेतल्या, इथून पुढे पण घेणार आहोत निवडणुकीत. नाही, अशा स्वरूपाचा कुठलाही प्रस्ताव नव्हता. कारण काय झालं की याच्यामध्ये मला काही मंडळींनी मला, कारण योगेंद्र आणि मी आम्ही सगळेजण एकत्र सहकारी म्हणून विद्यापीठाला काम करतो, तर चर्चा होती आणि म्हटलं की बाबा आपण असं असं झालं तर कसं काय, आणि काही मध्यस्थांनी असं बोलल्यानंतर मग त्यात आम्ही 2 मिनिटं विचार केला. दादाही म्हटले, परंतु त्यांना देण्याच्या संभाव्य जागा ह्या विचारात घेता त्या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत असणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवावं लागत होतं, त्याच्यावर अन्याय होत होता. त्याच्यामुळं कुठेही आपण त्यामुळे पुढे सरकलो नाही. नाही, कुठे कुठे युगेंद्र पवार नेतृत्व करतात. योगेंद्र विधानसभेपासून करतायत. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा, काही हरकत नाही ना. त्याच्यामध्ये काय माहिती का की 2 राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांनी परवाच्या मेळाव्यात बघितलं असेल की एक साथ आणि साहेबांप्रती आदर व्यक्त केलेला आहे. आणि अजितदादांचा मला माहिती आहे, मी पण अजितदादांच्या बरोबर 40 वर्षे कायम दादांनी साहेबांचा आदर ठेवला आणि इथून पुढे ठेवणार आहेत. आणि ही साथ ह्याच कारणाकरता होती. आमची आजही प्रामाणिक इच्छा आहे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची की सगळी पॉवर फॅमिली एकत्र झाली पाहिजे. एकंदरीत दादा त्यांना सांगितलं प्रेसमध्ये की अजित पवारांनी विरोध संपवलेला आहे, विरोधक मी त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना विरोधक नाही पाहिजे. विरोधक पाहिजेत? विरोधक नाही पाहिजे. नाही, असं काय तुम्ही म्हणता कामा नये. वास्तविक पाहता नाही सांगू द्या ना कसं त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे. परंतु अजितदादांनी किंवा पवार साहेबांनी कायमच बेरेज राजकारण केलं. जे अजितदादांच्या विरोधात उमेदवार होते ते पुढचे प्रचार प्रमुख होते. हा आजचा इतिहास नाहीये साहेब. आणि आज अजितदादा करतात असं समजू नका, कारण आम्ही नेहमीच बेरेज राजकारण केलं आणि ह्याच्यामध्ये आपल्या माणसावर अन्याय झाला वेळ प्रसंगी, तरीही त्याच्यामध्ये दादांचं राजकारण आम्ही महत्वाचं मानलेलं आहे. मुस्लिम समाजाचं एक शीट वाढलं असतं. 18,000 इथं मतदार असताना नेहमीप्रमाणे 2 शीटावर मुस्लिम समाजाला काम केलं जातं. आपण जर मुस्लिम जाती ओबीसी मध्ये नाही सांगतो ना, मुस्लिम समाजातनं इच्छुकांची जी मागणी होती आणि उपलब्ध ज्या एरियामध्ये आपल्या जागा आहेत त्याचा जर विचार केला तर तुम्हीच मला सांगा की तिसरी जागा कुठे बसू शकते? सगळ्याच जागा मुस्लिम ओबीसी मध्ये येत नाहीत. नाही आपल्या पण तुम्ही सांगा ना, आज होलार समाज हा 450 आहे, परंतु त्यांना प्रतिनिधी दिलं गेलं किती 1.25 लाखामध्ये. पण तो समाजाचे कार्यकर्ते करतात ना पक्षासाठी काम. आणि मुस्लिम समाजाच्या मध्ये कुठेही भेदभाव अजितदादांनी यापूर्वी कधी केला नाही. विकास कामामध्ये 5.5 कोटी रुपयाचा आपला शादीखाना बांधलाय. आता 2 आपल्या नवीन दफनभूमी होत्यात. म्हणजे विकासाला दादा कधी कुठल्या जातीय समीकरण लावत नाही. भेदभावचा ना जागा तो वाढला नाही लोकसंख्येच्या दृष्टीने. लोकसंख्या दृष्टिकोन आपण बघितलं की जर रेशो ऑफ हे बघितला आणि जर आपल्याला समाविष्ट करून घ्यायचंय तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये कुणावर कुठला अन्याय झालाय. हा हो, आमचं पूर्ण नियोजन दादांचं प्रचाराचा शुभारंभ आणि समारोपी सभा या 2च सभा दादांच्या होणार आहेत. आणि उद्या सकाळी सगळ्याच आपल्या उमेदवारांची मिटिंग आहे. आम्ही पक्षाच्या माध्यमातून नियोजन करणार आहोत. आणि ऑलरेडी आमची फक्त फिल इन द ब्लँक्स राहिले होते की कुणाचं नाव टाकायचं, पत्रक छपाई कुठे करायची, सगळं पूर्ण झालेलं आहे. की वाहनं कुठे लावायची, आरसी कुठे व्हायचं, पहिला राऊंड कधी, दुसरा राऊंड कधी, पहिलं पत्रक कधी, दुसरं पत्रक कधी, सगळी तयारी झालेली. वॉर फुटिंग.
माझा तसं जास्त आलं नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने सातपुते यांना संधी दिलेली आहे नगराध्यक्ष. नगराध्यक्ष. तर रणजित काका तावडे यांना देखील सोबत घेतलं. किती जागा द्या? नाही, रंजन काकांना कुठं घेतलंय? नाही, त्यांनी वेगळं केलंय, परंतु रंजन काकांबरोबर असणारा काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमधील जे काही लोक आहेत ते साधारणपणे 7-8 लोक आपल्या बरोबर आणले. दादा, बारामतीमध्ये जसं संघटनेला महत्व दिलं गेलं, हो. म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांना, हो. महिला अध्यक्षांना, हो. तसं शेजारच्या तालुक्यांमध्ये संघटनेला महत्व दिलं नाही म्हणून थेट जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडला. नाही म्हणजे दादांचा- हो. नाही, कसं आहे माहिती आहे का, की मी वास्तविक आता अजितदादा ज्या दूरदृष्टीने वागतात, अजितदादाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, कुठल्याच पॉवर फॅमिलीने केलं नाही. त्याच्यामुळे काय आहे की बारामतीमध्ये त्याला त्याचे रिझल्ट दिसतात आणि सर्वांना, म्हणजे आपण समजा काय राजकीय विरोधक असला तरी तो एक कबूल करतो बाहेर गेल्यानंतर, नाही मी बारामतीचा आहे, साहेबांची बारामती का तर हो, दादांची बारामती का तर हो. त्याच्यामुळे कसं की माझी अपेक्षा आहे की मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी, की प्रत्येक राजकारण्याने हे समाजनिष्ठित राजकारण करावं असं माझं मत आहे. राज्यसभेला लोकसभेला काही इच्छुक उमेदवारांनी काम केलेलं आहे. हो. ते इच्छुक उमेदवार नाराज झाले हो. बरेच. आपल्याला काय सांगाल? ऐका ना, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की लोकसभेचं माझं म्हणणं आहे की दादांनी परवा सांगितलं आता काढण्यात काय पॉईंट नाही. विधानसभेला लोकांनी 40,000 मायनस मताधिक्य भरून वरती परत दिलं, परंतु नगरपालिका हा एकच विषय नाही ना, अनेक संस्था आहेत आपल्या, या ना त्या निमित्ताने आपल्याला कुठे अकाउंट करून घ्यायचं याचा पूर्ण डेटा आमच्या समोर आहे. दादा, मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आता बोलले की दादांनी कधी जातीपातीचं हो. राजकारण केलं, दादांनी केलं नाही, पण असं नाही वाटत का तुम्हाला की बारामतीमध्ये जे दादांनी दिलेले काही पुढारी आहे किंवा जी काय उमेदवार काय त्याच्यातले मोजके आहे, ते जातीपातीचं राजकारण करत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, ऐका ना, म्हणजे आपण म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे, परंतु अजितदादांचं पण म्हणणं कसं असतं की नका करू कोणी. दादा नेहमी हे शिकवून देतात, अरे मी असं वागतो तुम्ही का नाही, म्हणजे आपण जर दादाच्या बरोबर असेल तर माझं म्हणत दादाचे प्रिन्सिपल आपण पण घेतले पाहिजे. तर मग हे बोल घेणार का? दादांचं ते आदेश पाळणार का? काळ हे त्याचं उत्तर आहे, काळ हे त्याचं उत्तर आहे. आता कारण ऐका ना, असे पवार साहेबांच्या काळात पण काही पवार जातीवादी राजकारण करणारी मंडळी साहेबांच्या बरोबर होती, उदाहरणार्थ आसपास अजितदादांच्या बरोबर असू शकतात, पण त्या लोकांना काळाने उत्तर दिलं, आजच्याही तशा मंडळींना काळे उत्तर असेल असं माझं मत आहे. उमेदवारांनी अशीच खंत व्यक्त केली की जातीचं राजकारण या देशात अनेक उमेदवारांना जाती पाहून. ऐका ना, प्रत्येकाला असं वाटतं की मला मिळावं, परंतु असं होत नाही. आज आपले कार्यकर्ते 410 उदाहरणार्थ, कारण जवळजवळ 400 फॉर्म आले आणि तिकीट द्यायचे होते 41, त्याच्यामुळे कुठेतरी मर्यादा येणार, नेतृत्वाचा कष्ट लागतो. आता मला माहिती आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आता हा राहू दे हा घे अशी कसरत करावी लागली, कारण सगळं प्रेशर त्यांच्यावरच होतं. खरं तर ते एक चर्चा शेजारच्या तालुक्यामुळे आता आपल्याकडे हो. व्हायला लागली, पण बहुतेक तुम्ही ती खोडून काढा. पैशावाला उमेदवार नाही, सगळ्यात मला आनंद असा होईल की ज्या दिवशी की ज्याच्यापाशी काही ऐपत नाही तो राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याशी मी म्हणेल खऱ्या अर्थाने नाही मिळाला. तुमच्या सांगण्यावर असं वाटतंय की तुम्हाला ती मान्य आहे की पक्षाला फक्त पैशावर उमेदवार पाहिजे, नाही, त्याच्याकडे पैशाला पण उमेदवार तुम्ही मिळावा. ऐका ना, बारामती हिस्ट्री काढून बघा ना मागे कुठे ते. मी ज्या वेळेला 85 साली उभा राहिलो त्यावेळेला माझ्या विरोधात असंच माणसानं उभं केलं ना, हिस्ट्री आहे बारामतीची. त्याच्यामुळे काय हिस्ट्री गोष्ट टू रिपीट. परंतु मी सांगितलं ना की मला आनंद कधी होईल की ज्या दिवशी एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या खुर्ची बसला असेल की ज्याची कुठली आर्थिक होत नाही, तो चालत किंवा मोटरसायकल आलेला असेल 100%. आता ओबीसी उमेदवार जे इच्छुक होते हो. ते देखील थोडेसे नाराज आहेत असं चर्चा आहे. आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे की जागा ओपनची आता गेल्या बारीने ओबीसीची होती, त्याच्या ठिकाणचं ह्याला मापपदरात टाकावं लागतं. आता ओपनची जागा असताना हे ओपनलाच जाणं अपेक्षित होतं, आणि ओपन मध्ये पण काय होतं की ओपनच्या ज्या कास्ट आहेत त्याच्यामध्ये टोटल बघितलं तर आज जवळजवळ 1,25% मराठा समाजाची त्याच्यामध्ये वोटिंग आहे. हा सारासार विचार नेतृत्वाला करावा लागतो. आमराई भागात ओपनच्या जागा होत्या, त्या ठिकाणी देखील एससीचे उमेदवार दाखल. हो, बरोबर आहे ना, कारण त्या ठिकाणी ते सक्षम उमेदवार आहेत तिथले. मग दादांनी तिथं असा विचार केला नाही की मी तिथं ठिकाणी ओपनचे उमेदवार टाकेल, नाही, त्यांनी सांगितलं की मेरिट निवडून यायचं. दादांवरही काही दबाव आणला की ओपनच्या जागेला ओपनचे कॅन्डिडेट द्या, पण दादा त्या ठिकाणी त्यांना दिलं की ज्या ठिकाणी आपल्याला सक्सेसनेस आणू शकते. चला, धन्यवाद. नाही, मग ऐका ना, साधू बद्दल मला पूर्ण माहिती आहे आणि मी त्याचा आदर करतो.
परंतु मी सांगतो योग्य वेळी साधू शब्द पदरात माफ पडेल आणि ते कसं पाडायचं ते बघू. नाही नाही मी सांगितलं ना, हो का, मी गांधीजीचा अभ्यास केला. जेव्हा म्हणतात ना की तळातल्या माणसाला संधी मिळेल ते श्रीकृष्ण. धन्यवाद. आय होप उत्तर आवडले असतील.